पाईपचे जॉईंटचे प्रकार शिकणार आहोत। पाईपचे प्रकार किती? बट जॉईंट, टी जॉईंट, लेप जॉईंट, कॉर्नर जॉईंट, अँगल जॉईंट, ब्रेंच जॉईंट, फ्लॅश जॉईंट आणि वाय जॉईंट असे 8 प्रकारचे पाईपचे जॉईंट आहेत। तर हे आपण शिकणार आहोत। आता आपण कोणता बट जॉईंट मारणार आहोत। बट जॉईंटला काय केलं, 50 व्यासाचा पाईप किंवा 45 mm आपण कटिंग केलेले 2 पाईप काय करायचे, हे आपण एकामेकाला ते असे जोडायचे आणि ते आपण वेल्डिंग मारायचे। तर त्याला काय म्हणतात, कोणत्या पोझिशन मारायचे, तर आपल्याला हे पाईप जॉईंट तर फ्लॅट पोझिशन, त्याला 1G पोझिशन असे म्हणतात। त्याला ती 2G पोझिशन, 2G पोझिशन करायचं, पाईप उभा करून जी वेल्डिंग म्हणजे कसे त्याला हॉरिझॉन्टल वेल्डिंग म्हणतात। ती आपण फिरायचं आणि हॉरिझॉन्टल तिला हॉरिझॉन्टल 2G पोझिशन म्हणतात। आणि तिसरा येतं ते परत पाईप आपला फ्लॅट ठेवून पाईप फिक्स असतो आणि आपण वेल्डरनी फिरायचं आणि वेल्डिंग मारतात, त्याला आपण काय म्हणतो 5G पोझिशन म्हणतात। आणि तसंच पाईप आपण काय 45 अंशामध्ये ठेवून इन्क्लीट पाईप ठेवून पाईप फिक्स असतो आणि वेल्डरनी फिरत असतो, त्याला 6G पोझिशन म्हणतात। ही 6G पोझिशनमध्ये सर्व प्रकारच्या पोझिशन आपल्याला वेल्डिंग मारावं लागतं। 3 हे पाईप आपण काय केलं, दुकानात हे केलं, आता आपण पॅकिंग करणार आहे। ही पॅकिंग केली का आपण काय करणार, आता त्याला फ्लॅटप्रमाणे म्हणजे 1G प्रमाणे आता वेल्डिंग करणार होते। आता बघा मी वेल्डिंग मारतो, तुम्ही बघा कसं मारतो ते, खालून इकडून पण मारू शकता, वरून पण मारू शकता आणि पाईप फिरवायचा असतो। 1Gला काय करतं, पाईप फिरवायचा असतो। आता मी वेल्डिंग सुरुवात करतो बघा। आता ही आपली काय झालं, 1G पोझिशनमध्ये आपण वेल्डिंग मारत आहे। आपली वेल्डिंग पूर्ण झाली, त्याला स्लॅग काढून त्याला चिपिंग करून जॉब साफ करायचा।